आरोग्य पूर्व आताच का नंतर ते घेऊन ये पट दिसे महेंद्र तोंडाला तीन महिने वाला अधिकारी कुठे त्याला जर ते ट्रॅक्टर दिसत ना काय जप्त केले आपण हा नाही ट्रॅक्टर भरपूर आहेत साहेब सांगते तुम्हाला सगळं सांगते ट्रॅक्टर आहेत लय आणखी भरपूर आहेत सर सुरुवात करायला यांना घेऊन गेला तर चालतं त्यांचा फोटो व्हिडिओ झाला असेल नाही हे फोटो घ्या फक्त आणि त्याला जाऊ द्या आरोपीला जाऊ द्या महेंद्र झालं फोटो घेतला का घेऊन जाऊ त्यांना 2 मिनिट फोटो घेतलाय ना आपल्याकडे जाण तू जाण ठीक आहे यांना घेऊन जावा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या काही शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरीच्या घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने एक पथक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतं त्याचा आढावा घेत होते काही एक संशयित निष्पन्न केलेले होते त्यापैकी 2 संशयित ताब्यात घेण्यात आलेले आहे त्या 2 संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून लातूर जिल्ह्यातल्या चोरीच्या ज्यामध्ये 5 ट्रॅक्टर चोरी 1 पिकअप चोरी 2 स्कॉर्पिओ चोरी 2 मोटरसायकल चोरी 4 बिअर बार देशी दारूची दुकानं जे आहेत ते आणि धान्य चोरी अशा गुन्ह्यांचे उघडकीस आणण्यात यश आलेलं आहे 2 आरोपींना प्रदीप विष्णू यशवंते वय 26 वर्षे राहणार देवळा तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड आणि दुसरा आरोपी श्याम ओमकार जमादार वय वर्ष 25 राहणार मोरंबी तालुका भालकी जिल्हा बिदर कर्नाटक या दोघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि त्यांच्याकडून यापैकी काही गुन्ह्यांचा मुद्देमाल ज्यापैकी 2 ट्रॅक्टर जे आपल्याला दिसत आहेत ते 2 मोटरसायकली या जप्त करण्यात आले त्यांना ताब्यात घेतल्यावर बरोबर त्यांच्याकडून काही यातले जे वाहनं विकली होती त्या वाहन विक्रीतून जे पैसे त्यांनी मिळालेले होते ते 5,20,000 रोख रक्कम ती देखील जप्त करण्यात आलेली आहे या एकूण सर्व 15 गुन्ह्यांचे उकल करण्यात आले असून एकूण 46,45,000चा मुद्देमाल त्यांच्याकडून रिकव्हरी होण्याची संपूर्णतः शक्यता आहे आणि त्यांचा आणखी एक आरोपी निष्पन्न करण्यात आलेला आहे जो सध्या त्याच्या मागावर आमचं पथक आहे त्याला लवकरच अटक करण्यात येईल अशी खात्री आहे इतर जिल्ह्यात काही गुन्हे झालेत काय केले बरोबर यांचे आजूबाजूच्या जिल्ह्यात गुन्हे आहेत अशी प्राथमिक माहिती आम्हाला भेटते आपल्या लातूर जिल्ह्यात सुद्धा त्यांच्यावर यापूर्वी दरोड्याची तयारी यासारखे गुन्हे दाखल आहेत यांचा शोध आम्ही मागील काही दिवसापासून घेत होतो आज त्यांना पकडण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना यश आलेलं आहे बरोबर आहे आम्ही त्याचा तपास करतोय एका आरोपीचं नाव मी आता तुम्हाला सांगितलं जे आम्हाला निष्पन्न आहे त्याच्या मागावर सध्या एक पथक आहे आणखी कोण आहेत का मागच्या दरोड्यातील कोण साथीदार आहेत का याचा देखील तपास एलसीबी करत आहे चोरी करण्याचे मुख्य कारण त्यांच्या आत्मनिर्भरासाठी आयुष करण्यासाठी या 2 गोष्टी आता तुम्ही जे मी तुम्हाला वय सांगितलं 26 वर्ष 25 होते मुलांचे वय कमी आहेत या चोरांचे जे आहेत प्राथमिकता हे सर्व आयुष्य आरामाची जिंदगी जगण्याचा उद्देश हे एवढा एकमेव उद्देश सध्या तरी दिसून येत आहे ट्रॅक्टरची मागणी इतर राज्यात जास्त आहे महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यात त्याची मागणी आहे इतर राज्यात त्यांचे काही साखळी आहे आता त्यातला एक आरोपी म्हणाल तुम्हाला की बिदर कर्नाटक मधला आहे त्या अनुषंगाने जर तिकडचे काही व्यवहार आपण जसे म्हणताय त्याचे काय असतील तर त्याबाबत आणि तपास त्याचा पण करतो काय असेल त्याबाबत आपल्याला अपडेट केलं जाईल हे आता तुम्हाला सांगतो हा जो आहे ना हा एका ठिकाणी सापळा रचला होता अशी माहिती होती की हे जे चोरलेले ट्रॅक्टर आहेत
ते विक्री करण्यासाठी ते येणार होते. ते एका ठिकाणी थांबले होते. त्यांच्याकडे ऑलरेडी एक स्कॉर्पिओ जी विकलेली आहे, स्क्रॅप करण्यासाठी विकलेले किंवा काय, त्याचे जे पैसे आलेले होते आणि त्याच्या मोटरसायकल त्याचे पैसे आले, बिअर बारचे पैसे होते, मुद्देमाल त्यांनी विकलेला आहे. मुद्देमालाचे पैसे त्यांच्याकडे ते मिळून आले. त्यांनी खर्च करून राहिलेल्या रकमेपैकी रक्कम आहे. आता तपास चालू आहे सध्या. आणि सध्या तर त्यांना ताब्यात घेतलेल्यांना अटक करून आम्ही सर्वात प्रथम यांना लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देणार होते. पोलीस कोठडीमध्ये आणखी त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली जाईल. त्यामध्ये जे निष्पन्न होईल त्या गोष्टी पुढे आपल्यासमोर मांडण्यात येतील. यातले नाही मला तर नाही कल्पना. आरोपी किती आहेत आणि किती सापडले? आपल्याला 3 आरोपी आहेत. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर कळलं की तिसरा एक यांचा सहभाग आहे. आपण दोघांना ताब्यात आता घेतलेला आहे. एकाच्या मागावर आमचं पथक आहे. त्याला पण लवकर अटक करण्यात येईल अशी आम्हाला त्याच होते. तर लातूर शहरात वारंवार म्हणजे क्राईम रेट वाढलेला आहे, अवैध धंदे सर्रास वाढलेले आहे. यावरती आता एनसीबीचे काम आम्हाला दिसत आहे, परंतु पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे काम असं काही दिसत नाही. मग काही गोष्टी अशा असतात की एवढ्या मोठ्या प्रमाणात उघडकीस डिटेक्शन होत नाही. ते पोलीस ठाण्याच्या लेवलला त्यांचं डिटेक्शन होतं. आज एलसीबीने डिटेक्शन केलं ते पूर्ण जिल्ह्याभराचं डिटेक्शन केलं. दुसरी महत्वाची गोष्ट आपण म्हटलं की क्राईम रेट वाढलेले. आपल्याला जर आपण आकडेवारी बघितला तर लातूर शहरामधले गुन्हे गेल्या वर्षीपेक्षा 132 कमी झालेले. तुम्हाला गेल्या वर्षी तुलना करता अवैध धंद्याच्या बाबतीत वाढलेलं म्हटलं, गेल्या वर्षी तुलनेत अवैध धंद्याच्या कारवाई या वर्षी जास्त आहे. हा आकड्यातला फरक आहे. हा त्याच्यावर पण कारवाई करण्यात येईल. टेबल बघून येऊ नका, तिथून कळवा आम्हाला. त्याच्यावर लगेच पथक पाठवण्याचे. पोलीस ठाणे आले नाही तर एलसीबीचं पथक येईल. एलसीबीचं पथक नाही आलं तर मी स्वतः येईन तिथं. जो काय अरे